माझे मिस्टर मला बोलले, गणपतीला आपल्याला मामाकडे जायचं आहे. तू छान असे मोदक करतेस का? उकडीचे नाही, माव्याचे. आणि 2-3 व्हिडिओ दाखवून म्हणाले, सोपे तर आहे. म्हटलं चला बनवून बघू. कढईत आता मी हे अर्धा लिटर दूध घेतले आहे. त्यात 2 चम्मच तूप टाकते आणि चांगली उकळी काढून घेते. ह्यात आता 200 ग्राम दूध पावडर टाकून मिसळून घेते. ही पूर्ण रेसिपी फक्त दूध छान आटवून त्याचा मावा बनवण्याबद्दल आहे. हे असे थिक मावासारखे दिसू लागले की यात अर्धा वाटी केसर दूध आणि अर्धा वाटी साखर टाकायची. सारखे सारखे याला हलवत राहायचे, बाकी काही एक करायचं नाही. आता मी यात वेलची पूड टाकते आणि छान दाणेदार मावा होईपर्यंत ह्याला पुन्हा स्टर करत राहायचे. हे बघा आता कसं मस्त झालं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड झाले की मोदक करायला घ्यायचे. माझ्याकडे हा साचा आहे, ज्यात हे असे भरून सगळीकडून छान प्रेशर द्यायचे, ज्याने मोदकाला छान कळ्या येतात. आणि मी या मोदकाला चांदीचे वर्ख आणि पिस्तासुद्धा लावते, ज्याने हे अजून सुंदर दिसतील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.